स्टार्ट. नमस्कार. आज मी आपणाला पेशवाईबद्दल माहिती सांगणार आहे. आपणाला विनंती अशी की आपण ती नीट ऐकून घ्यावी. संभाजीच्या वधानंतर औरंगजेबानं संभाजीचा लहान मुलगा शाहू, तो साधारण 7 वर्षाचा होता तेव्हा, आणि त्याची बायको येसूबाई या दोघांना ताब्यात घेतलं आणि आपल्या कैदेत ठेवलं. त्याच्या कैदेत जवळजवळ 10-12 वर्ष शाहू आणि येसूबाई दोघं होते. इकडे राजारामाला पकडायला जेव्हा तो औरंगजेब आला होता, रायगडाला वेढा घालून बसला होता, त्यावेळी संताजी घोरपडेंनी त्याला धोका पत्करून घोड्यावर घालून जिंजीच्या किल्ल्यावर नेऊन सुरक्षितपणे ठेवलं होतं. इकडे औरंगजेबाच्या ताब्यात राज्य जाऊ नये ही तर राजारामाची बायको ताराबाई हिची प्रबळ इच्छा होती आणि ती तशी कर्तबगार स्त्री पण होती. तिने ठरवलं की मी चालवीन मराठ्यांचं राज्य. तिने स्वतःला राणी म्हणून घोषित केलं आणि राज्य चालवायला सुरुवात केली. औरंगजेबाला वाटलं की आता ही नामी संधी आहे, आता आपण या शाहूला सोडून द्यावा, मोठाही झालाय, आणि म्हणजे त्यांची दोघांची एकमेकात भांडणं होतील आणि पुन्हा आपल्याला तिथे प्रवेश करता येईल. या इच्छेनं त्यानं शाहूला तुरुंगातून सोडलं आणि त्याला सांगितलं, जा महाराष्ट्रात जा, तुझंच राज्य आहे, राज्य कर. सुटका झालेला शाहू येसूबाईला घेऊन महाराष्ट्रात आला. तो प्रथम पुण्यातच आला. कोकणात श्रीवर्धनला एक भट नावाचं घराणं होतं. त्यातला कर्तबगार पुरुष होता बाळाजी विश्वनाथ भट. यानं जेव्हा शाहूच्या सुटकेची बातमी ऐकली तेव्हा त्याला मनापासून असं वाटलं की याच्या पित्यावर अन्याय झालेला आहे, त्याला अन्यायाने ठार मारण्यात आलेलं आहे आणि आता औरंगजेबाचा याच्या मागे काहीतरी डाव असणार. तेव्हा आपल्यासारख्या बुद्धिमंत, हुशार, पराक्रमी अशा माणसांनी शाहूला आत्ता मदत करणं गरजेचं आहे. आणि त्यांनी ठरवलं की मी करीन शाहूला मदत. आणि तो पुण्यात आला, शाहूला भेटला. शाहूला आपल्याला मदतनीस मिळतोय आणि एवढा हुशार अनुभवी मनुष्य मिळतोय याचा आनंद झाला आणि शाहूनी त्याला आपला पंतप्रधान म्हणून नेमलं. पेशवा हा शब्द फारसी भाषेतला आहे, मराठीतला नाही, आणि पेशवाचा अर्थ पंतप्रधान असा होतो. तर बाळाजी विश्वनाथ भट हे पहिले पेशवे बनले. बाळाजी विश्वनाथ भटांनी अत्यंत निस्पृहपणे आणि खरोखर मदत करण्याच्या इच्छेने शाहूला सर्व प्रकारची मदत केली आणि शाहूचं पंतप्रधान पद स्वीकारलं. बाळाजी विश्वनाथ भटांना 2 मुलगे होते. त्यातला पहिला बाजीराव बाळाजी, म्हणजेच पहिला बाजीराव पेशवे, आणि त्यांचा दुसरा मुलगा होता चिमाजी. अशी 2 कर्तबगार मुलं त्यांना होती. हा बाळाजी विश्वनाथ भटांच्या नंतर पेशवाईची वस्त्र, अर्थातच बाजीराव थोरला म्हणून बाजीरावला पेशवाईची वस्त्र मिळाली आणि बाजीराव पेशवा बनला. हे दोघं भाऊ अतिशय शूर, पराक्रमी आणि धर्मप्रेमी होते. त्या सुमाराला उत्तर भारतात तर मुसलमानांचं प्राबल्य होतं. दक्षिण भारतात बहामनी राज्याचे तुकडे झालेले ती 5 राज्य होती. एकूण भारतभर मुसलमानी सत्ताच जास्त प्रमाणात होती. बाजीरावांनी हे सगळं बदलायचं ठरवलं आणि बाजीराव त्या दृष्टीने
कामाला लागला. त्याचवेळी भारतावर परकीय आक्रमक म्हणजे ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज हेही व्यापाराचं निमित्त करून भारतात घुसू पाहत होते आणि इथली सत्ता काबीज करू पाहत होते. आणि त्यावेळी गोव्यात तर पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली होतीच आणि गोव्यातल्या लोकांचं सक्तीनं धर्मांतरही खूप मोठ्या प्रमाणावर केलं होतं. गोवा इन्क्विझिशन नावाचं एक पुस्तक आहे, त्यात याची सगळी माहिती सविस्तर आपल्याला सापडते. तर अशा रीतीनं बाजीरावांनी आणि चिमाजींनी ठरवलं की आधी जी सत्ता आहे ही सत्ता आधी उलथून टाकायची आणि मग एक 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 करत आपलं सगळीकडे हिंदूंचं राज्य करायचं. आणि मग त्यानंतर हिंदू राज्य करायचं असा मनाशी निश्चय करून बाजीराव पेशव्यानं आपला धाकटा भाऊ चिमाजी यालाही पोर्तुगीजांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी सोपवली. त्याप्रमाणे चिमाजी आपल्या मदतीला शूर मराठे सरदार घेऊन वसईला आला. वसईचा किल्ला आधी पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवायचा हा त्याचा पक्का निश्चय होता. वसईला चिमाजी आला आणि मग चिमाजीनं वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. 4 महिने वेढा घातला, पण पोर्तुगीजांजवळ दारूगोळा, अन्नधान्याचा साठा इतका भरपूर होता की 4 महिने वेढा घालून सुद्धा कुठलंही जय मिळण्याचं चिन्ह दिसेना. उलट वरून तोफांचे गोळे सारखे सुटायचे आणि त्याच्या खाली कित्येक मराठा सैनिक मरायचे. आता यावर उपाय काय? तर चिमाजीनं आपल्या पराक्रमी सरदारांना बोलवलं आणि त्यांना जागं केलं, त्यांच्यात चैतन्य भरलं. त्यांना सांगितलं, तुम्हाला जर होत नसेल तर तुम्ही परत जा आणि माझ्या दादाला निरोप सांगा की चिमाजी तिथे थांबलेला आहे आणि तो जय मिळवल्याशिवाय येणार नाही. तुम्ही सगळे गेलात तरी हरकत नाही. त्याच्यावर मग सगळ्यांनाच वाईट वाटलं. सगळे म्हणले, नाही अप्पा तसं नाही. चिमाजीला अप्पा म्हणत असत. नाही अप्पा तसं नाही हो, आम्ही काय कमी प्रयत्न करतोत का? पण आता आम्ही अप्पा तुम्हाला साक्षीला ठेवून सांगतो की आम्ही वसईचा किल्ला जिंकूच जिंकू. आणि मग सरदार कदम ते आपलं सैन्य घेऊन निघाले. पवार त्यांच्या पाठोपाठ निघाले. पवार कदम निघाल्यावर शिंद्यांनी आपलं घोडदळ काढलं आणि शिंदेही घोडदळावरून दौडत किल्ल्याच्या दिशेने निघाले. आणि सगळ्यांनी मिळून निश्चय करून किल्ला जिंकायचाच असा निश्चय केला आणि सरदार भोसले किल्ल्यावर आपलं निशाण चढवायचंच अशा रीतीने भगवा झेंडा तोंडात धरून किल्ला चढू लागले. कारण तो किल्ला दोन्ही हातांनी सुळे धरून चढावा लागतो. मार्गाने जाता येत नाही ना, मार्ग तर सगळा अडवलेला असतो. त्यामुळे मग म्हणजे त्याचं वर्णन असं करतात की बावटा धरून तोंडात भोसला चढे जोमात, आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला, मोहरा इरेला पडला. आणि अपेक्षित परिणाम झाला. मराठ्यांना विजय मिळाला. पोर्तुगीज पांढरं निशाण दाखवत पुढे आले आणि शरण आले. आणि अशाच रीतीनं बाजीराव आणि चिमाजी यांनी सगळ्या भारतभर मराठ्यांची सत्ता कशी स्थापन होईल याकडे लक्ष पुरवलं. बाजीरावाची पत्नी, तिचं नाव होतं काशीबाई. पण बाजीराव बुंदेलखंडाच्या राजांनी, बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल यानं बाजीरावाला मदतीला बोलवलं होतं. त्याच्या मदतीला बाजीराव गेला होता. तिथल्या मुसलमानी राज्यकर्त्यांना हुसकून देऊन छत्रसालाचं राज्य छत्रसालाला परत मिळालं होतं. आणि त्याच्याबद्दल अत्यंत कृतज्ञतेने छत्रसालांनी आपली मुलगी
ती त्याच्या लग्नाच्या बायकोपासून झाली नव्हती, ती एका यावनी गायिकेपासून झालेली मुलगी, पण ती त्याचीच मुलगी. मस्तानी ही ज्यावेळी बाजीरावाला अर्पण केली. बाजीराव तिला घेऊन पुण्यात आला, पण इथल्या लोकांनी, नातेवाईकांनी तर स्वीकारली नाहीच, पण पुण्यानी सुद्धा मस्तानीला स्वीकारण्याचं नाकारलं. आणि त्यामुळे मग बाजीराव तर स्वारी शिकाऱ्यांवर सतत असे. मग बाजीरावने कोथरूडला मस्तानीला महाल बांधून दिला. आता म्हणाल तर तो नामशेष झालेला आहे, कुठे त्याचं अस्तित्व सुद्धा दिसत नाही. मग त्यानंतर मस्तानी पाबळला राहू लागली. बाजीराव कायम स्वाऱ्या शिकाऱ्यांवर असल्यामुळे तिचे डोळे सतत बाजीरावकडेच लागलेले असत. बाजीरावपासून तिला एक मुलगा झाला, त्याचं नाव शमशेर बहाद्दर असं ठेवलं, आणि तो 1761च्या पानिपतच्या युद्धात कामी आला. अशा रीतीनं बाजीराव आणि चिमाजी या बाळाजी विश्वनाथ भटांच्या दोन्ही मुलांनी आपली कर्तबगारी दाखवली. चिमाजी अप्पाला एकच मुलगा होता, सदाशिवराव भाऊ. तो 1761ला जे पानिपताचं युद्ध झालं त्यात तो कुठे दिसेनासाच झाला, त्याचा तपासच लागला नाही, आणि पुढे त्याचा तोतया बनून एक जण पुण्यात आला होता.